अगं ह्याला केमिकल प्रेग्नन्सी म्हणतात. म्हणजे तू युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केलीस आणि 2 वेळा ती पॉझिटिव्ह आली. पण आता पिरियड सुरू झाले. म्हणजे प्रेग्नन्सी तर राहिली होती, पण ती इतकी स्ट्रॉंग नव्हती, की जी गर्भाशयाला चिकटेल. केमिकल प्रेग्नन्सीमध्ये शुक्राणू आणि अंड याचं मिलन तर होतं. गर्भाशयाच्या आतल्या लेयरला म्हणजे एंडोमेट्रियमला चिकटायचा प्रयत्न करतो. म्हणून तर बीटा एसचे पॉझिटिव्ह येतात. पण ती अगदी थोड्या वेळाकरता असते. कारण केमिकल प्रेग्नन्सीमध्ये फक्त युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते, ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह येते. पण थोडे दिवसांनी ती ब्लड टेस्ट ड्रॉप व्हायला सुरुवात होते आणि ब्लिडिंग सुरू होते. 50% कारण याचं बेबीमध्ये डिफेक्ट म्हणजे जेनेटिक डिफेक्ट असल्याने होऊ शकतो. म्हणजे अंड्याची क्वालिटी खराब, स्पर्मची क्वालिटी खराब म्हणून केमिकल प्रेग्नन्सी होते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल डिस्टर्बन्सेस. जर आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉनची मात्रा कमी असेल, थायरॉइडमध्ये डिस्टर्बन्सेस असतील तर असं होऊ शकतं. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आपला एंडोमेट्रियम ची परत ज्याच्यावर बाळ चिकटतं ती अगदी पातळ असली किंवा त्याला रिसेप्टिव्हिटी नसली तर गर्भ चिकटायचा प्रयत्न करतं पण छान चिकटत नाही आणि ब्लिडिंग सुरू होतं. चौथं एक कारण असतं म्हणजे काही इन्फेक्शन्स, गर्भाशयाच्या अस्तराचं इन्फेक्शन असणं, त्याला आपण क्रॉनिक एंडोमेट्रायटिस म्हणतो किंवा इम्युनॉलॉजिकल कारण असू शकतं. काही लाईफस्टाईलमुळे सुद्धा असू शकतं. सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन, लाईफस्टाईल ह्याच्यामुळे सुद्धा केमिकल प्रेग्नन्सी होऊ शकते. पण एकदा केमिकल प्रेग्नन्सी झाली म्हणजे सारखी अशीच होणार असं नसतं. सुरुवातीला डॉक्टर आपल्याला स्पर्म आणि एग यांची हेल्थ चांगली करण्यासाठी अँटीऑक्सिडंट देतील, आपल्या लाईफस्टाईलवर काम करायला सांगतील आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला हेल्दी प्रेग्नन्सी राहून जाते.